माय माऊली नमस्कार. आपण श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार अभिवाचनातनं श्रवण करत आहोत. स्वतः लाभ घ्या, इतर आप्तजनांना लाभ द्या. भगवंताला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. मागील भागावरनं पुढील भाग सुरू. श्रीमद भागवतात प्राणीमात्रांवर दया करणारे मत्सररहित जे सतपुरुष, त्यांना आधारभूत ईश्वर आधारण रूप निष्काम असा परमधर्म सांगितला. आणि जे परमार्थ रूप जाणण्यास योग्य परमसुखदायी आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक ताफरण करणारे परमात्म रूप तत्व आहे, त्याचे भागवतात वर्णन आहे. ज्या धर्मात कोणतेच कपट नाही असा निष्कपट धर्म भागवताचा विषय. मनुष्य सत्कर्म करतो, त्या कर्माच्या फळाची इच्छा करतो, म्हणून ते सत्कर्म होत नाही. निष्कपट धर्मही होऊ शकत नाही. निष्काम कर्मात दोष क्षम्य आहे, सकाम कर्मात दोष अक्षम्य आहे. नारदांनी वाल्याला राममंत्राचा जप करण्यास सांगितले. वाल्याने चुकून रामऐवजी मरा केले आणि मरा 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 असा जप सुरू केला, तरी त्याला फळ राम मंत्राने मिळाले. तो वाल्मिकी झाला. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, अतिपापी माणसाच्या तोंडून राम नाम सहजरीतीने निघत नाही हो. भगवंताच्या हृदयात प्रवेश झाला म्हणजे पापाला बाहेर निघावेच लागते. म्हणून पाप भगवंताचे नाव घेऊ देत नाही. सेवेचे फळ सेवाच होय. मुक्तीची आशा करू नका. भागवताचा मुख्य विषय आहे निष्काम भक्ती. जेथे भोगेच्छा असते तेथे भक्ती घडत नाही. भोगासाठी केलेल्या भक्तीने भगवंत प्रसन्न होत नाही. भोगासाठी भक्ती करणाऱ्याला संसार प्रिय असतो, भगवंत नव्हे. भगवंतासाठीच भक्ती करा. भक्तीचे फळ भगवंत मिळायला पाहिजे, संसार सुख नव्हे. ज्याला असे वाटते की भगवंताने आपले काम केले पाहिजे किंवा भगवंत माझ्या कामात पडला पाहिजे, त्याला वैष्णव म्हणता येणार नाही. देवाला कोणी संतती मागतो, कोणी धन मागतो, तेव्हा भगवंताला वाटते माझ्यासाठी मंदिरात कोणी येत नाही. जे येतात ते आपले मनोरथ पूर्ण करण्यासाठीच येतात. खरा वैष्णव तर भगवंताला म्हणेल की देवा, मी माझी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन इत्यादी सर्व काही तुमच्या चरणी अर्पण करण्यास आलो आहे. खरा वैष्णव तर देवाला नाही मागत दर्शन ना मुक्ती, तो मागतो फक्त सेवेतली तन्मयता. मागण्याने प्रेमाची धारा खंडित होते, प्रेमाचे प्रमाण घटू लागते. म्हणून भगवंताकडे काही मागू नका. खरेच भगवंताकडे काही मागायचे नाही. त्याला माहिती आहे आपल्याला काय हवे, तो बरोबर योग्य वेळी योग्य देत असतो. भगवंताला आपला ऋणी बनवा. प्रभू रामचंद्राने राज्याभिषेकाच्या वेळी सर्व वानरांना भेट म्हणून पारितोषिक दिली, पण हनुमंताला काही दिले नाही. म्हणून सीतेला वाईट वाटले हो. ती रामाला म्हणाली सुद्धा, हनुमंताला काही द्या. त्यावेळी श्री रामचंद्र म्हणाले, त्याला मी काय देऊ, त्यानेच माझ्यावर कितीतरी उपकार करून मला ऋणी करून ठेवले. राम हनुमंताला म्हणाला, प्रति उपकार करू का तोरा, सन्मुख होय न सकत मनमोरा. शुद्ध प्रेमात घेण्याची भावना नसते, देण्याची असते. मोह भोग घेण्याची इच्छा करतो, पण प्रेम भोग देण्याची इच्छा ठेवीत असते. प्रेमात मागणी नसते, प्रेमात अपेक्षेचा भाव जागला की प्रेम खरेच संपले म्हणून समजा. भक्तीने मागितलेली वस्तू तर मिळेल, पण भगवंत मात्र हातचा निष्ठून जाईल. गीतेत म्हटले आहे, काय म्हटले, देवान देव येजो यांती मद्भक्ता यांती माम अपी. सकामी भक्त ज्या ज्या देवांची भक्ती पूजा करतात, त्या त्या देवतांच्या द्वारे मी त्यांच्या भोगाची इच्छा पुरवितो. पण माझी निष्काम भक्ती करणारे भक्त मात्र मलाच प्राप्त करून घेतात. भगवंताकडे जर धन मागाल तर धन मिळेल, पण भगवंत मिळणार नाही. भगवंताकडे जितके तुम्ही मागाल तितके तो देईल, पण प्रेम मात्र घटेल. व्यवहारातही असाच अनुभव येतो की जोवर काही मागणी होत नाही तोवर दोन मित्रांची मैत्री प्रेमपूर्ण असते.
गोपी कृष्णाला डोळेही दृष्टी देत होत्या. गोपी कृष्णाला दृष्टी देत होत्या, पण व मनही त्या कृष्णाला काही न मागता सर्वस्व अर्पण करीत होत्या. देवाला काही मागाल तर प्रेम खंडित होईल. नेहमी असेच मानत चला की देवाने मला पुष्कळसे दिले आहे, मी त्यात समाधानी पाहिजे. कित्येक लोक डाकोरची तीर्थाची यात्रा प्रतिवर्ष करता. ते रणछोड राहायला म्हणता, भगवान 6-7 वर्ष मी सतत आपल्या दर्शनात येत आहे, पण मला अजून मुलगा झाला नाही हो. पण मला अजून शेती घ्यायची होती, ती मिळाली नाही. मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही. भगवंत त्याला पुत्र तर देता, पण त्याच वेळी सांगता, आता तुझे माझे नाते तुटले. काय? तुझे माझे नाते तुटले. आपल्या मागणीपेक्षा देवाने जर कमी दिले तर असे समजा की देव तर पूर्ण आहे, पण माझी पात्रताच कमी असल्याने मला कमी मिळाले. निष्काम भक्ती उत्तम. खरा वैष्णव मुक्तीची अपेक्षा करीत नसतो. हरीचे दास तर मुक्ती मागत नाही. मुक्तीपेक्षा भक्तीत अधिक अलौकिक आनंद होय. ज्याला भक्तीचा आनंद मिळतो त्याला मुक्ती तुच्छ नगण्य वाटते. वेदांती तप मानतात की या आत्म्याला बंधनच नाही, मग मुक्तीचा प्रश्नच कुठे येतो. वैष्णव समजतात की मुक्ती तर माझ्या हरीची दासी, दासीपेक्षा माझे भगवंत श्रेष्ठ होय. भगवंताने माझे काम करावे अशी अपेक्षा कधी करू नका हो. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सरचा रोग जडला. शिष्यांनी म्हटले, महाराज या रोगाचा इलाज करण्याची देवाला विनंती करा. रामकृष्ण काय म्हणाले तेव्हा? मी माझ्यासाठी मातेला त्रास देणार नाही. भक्तीला तर अर्थ असा नाही की भक्तीचा अर्थ असा नाही की आमच्या सुखासाठी आम्ही देवाला त्रास कष्ट द्यावे. मागणाऱ्याने खऱ्या मैत्रीचा गौरव कमी होतो. खरा समजदार मित्र कधी काही मागत नाही. सुदाम्याची कृष्णाच्या ठाई खरी भक्ती होते. तो दरिद्री होता. काही मागण्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला कृष्णाकडे पाठवले. सुदामा कृष्णाकडे गेला, पण काही मागण्यासाठी नव्हे तर मित्राला भेटण्यासाठी. त्याने द्वारकाधीशाचे वैभव पाहिले, तरी त्याने तोंडातून ब्र काढला नाही. त्याला वाटले की भेटीमुळेच जर देवाचे डोळे पाणावले तर आपल्या दारिद्र्याची कथा ऐकून त्याला कितीतरी दुःख होईल. माझ्या दुःखाचे कारण तर माझे कर्म होय. माझ्या दुःखाची गाथा ऐकून त्याला कितीतरी दुःख होईल असा विचार करून सुदाम्याने भगवंताकडे काही मागितले नाही. सुदाम्याची एकच इच्छा होती की मुठभर आणलेले पोहे कृष्णाने खावेत. भगवंताने जाणले की हा काही घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आला आहे. ईश्वर आमचे सर्वस्व प्रथम हरण करतो, नंतर आपले सर्वस्व आपल्याला देतो. जीव निष्काम झाल्यावरच भगवंत त्याची पूजा स्वीकारतात. भक्त जेव्हा निष्काम होतो तेव्हाच भगवंत त्याला स्वरूपाचे दान देत असतो. जीव जेव्हा आपले जीवत्व सोडून ईश्वराच्या द्वारी जात असतो तेव्हाच भगवंत ईश्वरत्व विसरून भक्ताला भेटत असतो. सुदामा 10 दिवसाचा उपाशी होता. किती? 10 दिवसाचा. तरी त्याने आपले सर्वस्व मुठभर पोहे प्रभूला अर्पण केले. सुदाम्याचे पोहे मुठभरच होते, तरी पण त्यावेळी तेच त्याचे सर्वस्व होते. तसे पाहिले तर मुठभर पोह्यांची किंमत काहीच नव्हती, पण किंमत होती सुदाम्याच्या प्रभू प्रेमाची. जर माझ्यासाठी थोडेही कष्ट देवाला पडले तर माझी भक्ती व्यर्थ होय, निष्फळ होय असे समजा. देवाकडे काही मागू नका. न मागितल्याने देव तुमचा ऋणी होईल. खरंच आपण सुद्धा विचार करूया की देवाकडे काही मागायचे नाही. गोपींनी देवाकडे काही मागितले नाही. त्याची भक्ती निष्काम होती, म्हणून भगवंत गोपीचा ऋणी बनला. गोपी गीतातही त्या भगवंताला म्हणतात, काय म्हणतात? देवा आम्ही तुझ्या निशुक्ल क्षुद्र दासी आहोत, म्हणजेच निष्काम भावाने सेवा करणाऱ्या दासी आहोत. याच प्रमाणे कुरुक्षेत्रातही जेव्हा त्या कृष्णाला भेटल्या तेव्हाही त्या देवाकडे काही मागत नाहीत. त्या तर एवढीच इच्छा करतात की काय इच्छा करता? संसार कुपपतितोत्तर तरणावलंब गेहम जुषामपी मनशुदियात सदा न. संसारूपी कुपात पडलेल्यांना बाहेर काढण्याची शक्ती ज्या चरणात आहे ते आपले चरण घरात राहत असतानाही आमच्या मनात वसत राहोत. एक गोपी उद्धवाला विचारते, तुम्ही कुणाचा संदेश घेऊन आला आहात? कृष्णाचा. तो तर येथेच उपस्थित आहे.
लोक म्हणतात की कृष्ण मथुरेला गेला, पण ते म्हणणे चूक. आमचा कृष्ण सतत आमच्या जवळ आहे. रात्रंदिवस त्याच्या सहवासातच आम्ही राहत असतो. गोपींचे प्रेम शुद्ध. त्या जेव्हा हाक मारता, जेव्हा स्मरण करता, तेव्हा भगवंताला प्रकट व्हावेच लागते. गोपींची निष्काम भक्ती इतकी सत्वशील आहे की ती देवाला ओढतच आणते. हा दृष्टांत ते शिकवतात की देवाला जर सतत जवळ बाळगाल तर तुम्ही जेथे जाल तेथे तुम्ही भक्ती करू शकाल. म्हणूनच तुकाराम म्हणतात की खायला न मिळाले तरी चालेल, पण क्षणभरही तुझा वियोग न व्हावा. भगवंत उद्धवाला म्हणतात, उद्धवा, माझ्या गोपी माझ्याशी तन्मय, माझ्यातच चित्त ठेवणाऱ्या मदर्थ त्यक्त देहिका आहेत. गोपीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. भगवंताची भक्ती करा. सुदामेच्या निष्काम भक्तीची आठवण करा. भगवंताची भक्ती करा. सुदामा, गोपी यांच्यासारखी भक्ती शिका. तुम्ही आपले सर्वस्व देवाला अर्पण करा, म्हणजे देवही आपले सर्वस्व तुम्हाला देईल. निष्काम भक्तीच भागवताचा मुख्य विषय होय. भागवताचा विषय कोणता? निष्काम भक्ती. निष्काम भक्तीच श्रेष्ठ भक्ती. निष्काम भक्तीचं श्रेष्ठ उदाहरण म्हणजे गोपींचे कृष्णावरील निष्काम ममत्व, निष्काम प्रेम होय. गोपींना तर मुक्तीची अपेक्षा नव्हती. श्रीकृष्णाचे सुख तेच आपले सुख होय, असे गोपी मानित असत. एक सखी उद्धवाला म्हणाली, श्रीकृष्णाच्या वियोगात आमची दशा कशी होते ते तुम्ही पाहिलेच आहे. मथुरेला गेल्यानंतर श्रीकृष्णाला सांगा की जर आपण मथुरेत सुखाने राहत असाल तर आमच्या सुखासाठी व्रजात येण्याचे परिश्रम करू नका. आमचे प्रेम आमच्या सुखासाठी नाही, तर श्रीकृष्णाला सुखी करण्यासाठी आहे. श्रीकृष्णाच्या विरहाने आम्ही दुःखी आहोत, पण जर आमच्या वाचून कृष्ण मथुरेत सुखाने राहत असेल तर तेथेच सुखाने राहो. आमच्या सुखासाठी त्याने येथे येण्याचे कष्ट करू नयेत. पण जर येथे येण्यात त्याला सुख वाटत असेल तर त्याने व्रजात अवश्य यावे. दुसऱ्याच्या सुखात सुख मानणे खऱ्या प्रेमाचे लक्षण होय. शांडिल्य ऋषींनी आपल्या भक्तिसूत्रात म्हटले, तत्सुखे सुखित्वम प्रेम लक्षणम. धन्य आहे त्या व्रजवासी जनाची की जे कृष्णाला भेटण्यास मथुरेत गेले नाहीत. गोपी प्रेमाने पागल होऊन भगवंताच्या निकटतेचा अनुभव व्रजातच घेत राहिल्या. एका सखीला वाटले की जर मी मथुरेत भेटण्यास गेले तर देवाला काही कष्ट तर होणार नाहीत ना. लहानपणी माझ्याबरोबर खेळण्याची आठवण होऊन त्याला आज तर वाटणार नाही ना. मला मथुरेत जायचे नाही. माझ्या प्रेमात काहीतरी कमतरता राहिली असेल म्हणून तर कृष्ण मला सोडून मथुरेत गेला नसेल ना. माझे प्रेम जर खरे असेल, कृष्ण अवश्य गोकुळात परत येईल. तोपर्यंत मी विरह दुःख सहन करीत राहीन. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, गोकुळात गोपींच्या सहवासात मला जो आनंद मिळाला तो मला द्वारकेत मिळत नाही. गोपींचे प्रेम निष्काम आहे. जो भगवंताचा आश्रय घेतो तो निष्काम होतो. गोपींच्या अशा निष्काम भक्तीने देव गोपींचा ऋणी बनला. श्रीकृष्ण एकदा आजारी पडले. आजारी झाल्याचे नाटक केलं हो त्यांनी. कोणतीच औषधे लागू पडली नाही. तेव्हा त्यांनी वैष्णव भक्तांची चरणधुली औषध म्हणून मागितली. कुणी वैष्णव जर आपल्या पायाची धूळ देईल तर भगवंताला आजार बरा होईल. भगवंताच्या राण्यांना चरणरजाची मागणी केली गेली. सर्व राण्यांना आश्चर्य वाटले. प्राणनाथांना जर पायाची धूळ दिली तर महापाप घडेल. त्या पापामुळे नरकात पडावे लागेल. नरकात कुणी पडावे? आम्ही तर चरणरज देणार नाही. दुसऱ्यांनाही चरणरज मागितले, कुणी तयार होईना. सरते शेवटी गोपीपर्यंत ही गोष्ट येऊन पोचली. गोपींना वाटले की त्यांचा कृष्ण आजारी आहे. जर कृष्ण हा आजारापासून बरे होत असेल तर आम्ही आमची पायाची धूळ देण्यास तयार आहोत. यामुळे जर आम्हाला कोणतेही दुःख झाले तरी आम्ही सहन करण्यास तयार आहोत. जर आमच्या कण्याला बरे वाटत असेल तर आम्ही नरक यातनाही भोगण्यास तयार आहोत. त्यांनी आपली पायाची धूळ दिली. श्रीकृष्णाचा आजार बरा झाला. खऱ्या निष्काम प्रेमाची परीक्षा होऊन गेली. भागवताचे फळ आहे निष्काम भक्ती. निष्काम भक्ती भगवंताला प्रसन्न करते. गोपींच्या सारखी निष्काम भक्ती करण्याची सवय करा.
भक्तीने मुक्ती मिळते. भक्तीशिवाय ज्ञान वैराग्य मिळत नसतात. ज्ञानाशिवाय भक्ती ही आंधळी आणि भक्तीशिवाय ज्ञान पंगू. शिवाय सवय गरज यावर जर नियंत्रण असले तर मनुष्य भगवंतामध्ये लीन होऊ शकतो. भागवताचा मुख्य विषय निष्काम भक्ती. भागवत सर्वांसाठी आहे, वेदांत सर्वांसाठी नाही. वेदांताचा अधिकार सर्वांना दिला गेला नाही. ज्याला ब्रह्म जाण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी वेदांत आहे. वेदांताचा अधिकारी कोण? ज्याने शम दमादी षड संपत्ती प्राप्त केली असेल तोच वेदांताचा अधिकारी होय. पण भागवत तर सर्वांसाठी आहे. भागवताचा अधिकार तसा तर सर्वांनाच आहे, पण शुद्ध अंतकरणाच्या मत्सरहीन पुरुषांना जाणण्यास योग्य असे भगवंताचे निरूपण भागवतात केले गेले आहे. निर्मर सरानाम संताम सत्ताम निर्मत सरानाम निर्मत्सर होऊन कथा ऐका. मत्सर हा सर्वात मोठा शत्रू आहे. काय? मत्सर हा सर्वात मोठा शत्रू. मत्सर सर्वांनाच त्रस्त करीत असतो. ज्ञानी आणि योगी दोघांनाही मत्सर त्रास देतो नि देतो. स्वतः मिळवलेल्या योगसिद्धीच्या बळावर चांगदेव 1400 वर्ष जगले होते. त्यांनी मृत्यूला 14 वेळा परत पाठवले. किती? 14 वेळा. ते सिद्धीत बसले होते. त्यांना प्रतिष्ठेचा मोह होता. त्यांच्या कानावर श्री ज्ञानेश्वराची कीर्ती गेली. चांगदेवांना ज्ञानेश्वराचा मत्सर वाटू लागला. काय? ते पोर माझ्यापेक्षा श्रेष्ठ? ज्ञानेश्वराचे वय किती? 16 वर्ष. ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याची त्यांना इच्छा झाली, पण त्यांना प्रश्न पडला की ज्ञानेश्वरांना संबोधन कोणतं लिहावं. ज्ञानेश्वर आपल्यापेक्षा लहान, केवळ 16 वर्ष. तेव्हा त्यांना पूजा कशी लिहावे आणि अशा महान ज्ञात्यांना चिरंजीव तरी कसं लिहावं, ही समस्या ते सोडवू शकले नाही. म्हणून त्यांनी काहीच न लिहिता कोरेच पत्र पाठविले. संतांची भाषा संतच जाणतात. ते कोरे पत्रही वाचू शकतात. मुक्ताबाईने पत्राचे उत्तर दिले. 1400 वर्षाचे आयुष्य झाले, पण तू कोराच राहिला. चांगदेवाची जिज्ञासा वाढली. त्यांना वाटले की अशा ज्ञानी पुरुषाला भेटलेच पाहिजे. आपल्या सिद्धीच्या प्रदर्शनासाठी ते वाघावर बसले. सर्पाचे लगाम केले. नशा थाटात ते ज्ञानेश्वराला भेटण्यास निघाले. इकडे ज्ञानेश्वरांना कुणीतरी सांगितलं की वाघावर बसून चांगदेव आपल्या भेटीस येत आहे. ज्ञानेश्वरांना वाटले या म्हाताऱ्याला आपल्या सिद्धीचा गर्व झालाय. आपल्या सिद्धीच्या अभिमानामुळेच चांगदेवाने ज्ञानेश्वरांना पूज्य हे संबोधन लिहिले नव्हते. ज्ञानेश्वरांना वाटले की चांगदेवांना धडा शिकवावा. संत भेटण्यास येत आहे म्हणून त्यांचे स्वागत केलेच पाहिजे. त्यावेळी ज्ञानदेव एका भिंतीवर बसले होते. त्यांनी भिंतीला चालण्याची आज्ञा केली. मातीची भिंत चालू लागली. निर्जीव भिंत चालताना पाहून चांगदेवांचा अभिमान नष्ट झाला. चांगदेवांनी मान्य केले की मी हिंस्र पशु आहे. मन आपल्या ताब्यात आले, पण ज्ञानेश्वराजवळ अशी शक्ती आहे की जी जड वस्तूलाही सचेतन बनवू शकते. या दृष्टांतात ते हे शिकवतो की हठयोगाने मनाला नियंत्रित करण्यापेक्षा प्रेमाने मनाला अंश करणे उत्तम असते. चांगदेव हठयोगी होते. हठात बलात्काराने त्यांनी मनावर ताबा मिळवला होता. योग मनाला एकाग्र करू शकतो, पण हृदयाला विशाल करू शकत नाही. हेच कारण होते की ज्यामुळे चांगदेवाला ज्ञानेश्वराबद्दल हेवा वाटत होता. हृदयाला विशाल बनवते ती भक्ती, आणि भक्तीने हृदय पिघळते, विशाल पण होते. मत्सर करणाऱ्याचे इह परलोकी दोन्ही लोकातही बरे होत नाही. मनात मत्सर ठेवू नका. मनातून मत्सर काढून टाका, म्हणजे मनमोहनाचे स्वरूप मनात दृढ होईल. कथा ऐकून ती जीवनात उतरवणारे फार थोडे असतात. कथा ऐका, कथेतील सिद्धांत जीवनात उतरवा, आचरणात आणा. जे वय झालं ते झालं, पण पुढील आयुष्य किती ते माहीत नाही, त्याचा विचार करा. केवळ
श्रुशुभी नव्हे तर कृती भी बना, फक्त ऐकू नका तर कृतीत आणा. हो, कृतीत आणा. म्हणूनच म्हटले गेले की जेव्हा पुण्यवान श्रोता कथा ऐकण्याची इच्छा करतो, त्याचवेळी ईश्वर विलंबन लावतात, त्याच्या हृदयात शिरून बंदी होतो. भागवताचा श्रोता निष्काम निर्मत्सर होत असतो. कुणाही जीवाबद्दलचा कुभाव हा ईश्वराबद्दल असलेला कुभाव होतो. माणूस जोवर निर्मत्सर होत नाही तोवर त्याचा उद्धार होत नाही. तुम्ही जशी भावना दुसऱ्याजवळ बाळगता तशीच भावना दुसरे तुमच्याबद्दल बाळगतील. दुसऱ्याची वैर करणारी व्यक्ती आपल्याशीच वैर करीत असते, कारण सर्वांच्याच हृदयात ईश्वर आहे. गीतेत म्हटले आहे की क्षत्रज्ञम चापि माम विद्वी सर्व क्षत्रेषु भारत. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील भाग बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः.